नमस्कार मित्रांनो, तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला, बिझनेसचा मस्तपैकी लोगो बनवला, इन्स्टा पेज क्रिएट केलं, टेलिग्राम ग्रुप बनवला, व्हॉट्सअप ग्रुप बनवला, सर्व काही केलं, पण मेन गोष्ट करायचं विसरला, ते म्हणजे जीएसटीचं रजिस्ट्रेशन. आता जर तुम्ही नंबरच नाही घेतला, तुमचा बिझनेस ऑफिशियली बॉर्न होत नाही. तर काळजी नका करू. आज तुम्हाला मी प्रॅक्टिकली जीएसटी नंबरसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात हे सांगणार आहे. जसं मी आयटम मध्ये सोप्या पद्धतीने शिकवतो, तेवढंच सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे आयटॅप पुणे. तर या इन्स्टिट्यूटबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो. तर मित्रांनो, आपण आपलं इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे अँड वी हॅव प्लेस्ड मोर दॅन 12,000 स्टुडंट्स टिल नाव इन लास्ट 17 इयर्स. आपण 100% जॉब ओरिएंटेड कोर्स रन करतो, ज्यामध्ये इन्कम टॅक्स, जीएसटी, टॅली याचं सगळं डीप नॉलेज मिळतं. आणि या कोर्सेसचे 3 महत्वाचे फीचर्स आहेत. पहिलं याचं 0 कॉस्ट करिअर, 300% प्लेसमेंट गॅरंटी अँड लाईफ टाईम सपोर्ट. हे सर्व काही एक्झॅक्टली तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. पण पहिलं आपण समजून घेऊयात की जीएसटी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स काय, आणि मग शेवटला ह्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगेल. चला, तर मित्रांनो, पहिला क्रायटेरिया की जीएसटी नंबर कधी घ्यावा लागतो. सिंपल आहे. जर तुमचा बिझनेसचा टर्नओव्हर 10 लाख, 20 लाख, 40 लाखच्या वरती गेला तर तुम्हाला नंबर घेणं कंपल्सरी आहे. आणि जसं मी आता म्हटलं, तुम्ही जर स्वतः बिझनेस नवीन स्टार्ट केलाय तर तुम्ही व्हॉलेंटरी पण नंबर घेऊ शकता. सो 2 प्रकारे तुम्ही नंबर घेऊ शकता. वन इज बेस्ड ऑन टर्नओव्हर अँड सेकंड यू कॅन टेक व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन. सेकंड क्वेश्चन असू शकतो, सर रजिस्ट्रेशन का घ्यायचं. सी फर्स्ट थिंग, इट इज कंपल्सरी टू एक जीएसटी नंबर. तुम्ही जे काही गुड्स अँड सर्व्हिस सप्लाय करता त्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणं गरजेचं आहे. सो इट्स अ कंपल्सरी. अँड सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही जीएसटीचा नंबर घेता तेव्हा तुम्हाला इनपुट टॅक्स रेट मिळतो. नाउ व्हॉट इज इनपुट टॅक्स रेट. तुम्ही जे काही परचेस करता त्याच्यावर जो जीएसटी लागतो त्याचा तुम्हाला सेटअप मिळतो. म्हणजे तुम्ही जो जीएसटी कलेक्ट केलाय आणि जो जीएसटी परचेसवर पे केलाय हा मायनस होतो आणि डिफरन्स तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. जसं मी समजा सेलवर 100 रुपये जीएसटी कलेक्ट करा आणि परचेसवर 80 रुपये जीएसटी पे केलाय, तो ओनली 20 रुपीज मला गव्हर्नमेंटला पे करावं लागतो. ह्याला म्हणतात सेटअप. तर तुम्हाला सेटअपचा बेनिफिट मिळतो. आणि तिसरं, काही इश्यू आहेत. इश्यू म्हणजे अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, जे लोक ऑनलाईन प्रोडक्ट विकायला तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात त्यांना रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. सो गाईज, टोटल 3 प्रकारचं रजिस्ट्रेशन असू शकतं. वन इज बेस्ड ऑन टर्नओव्हर, वन इज व्हॉलेंटरी, आणि काही केसेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागतं डिपेंडिंग अपॉन द बिझनेस नेचर. पण मित्रांनो, पुढे जायच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे खूप सारे जीएसटीच्या सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि तुम्हाला जर कुठला व्हिडिओ असेल तर नक्की कॉमेंट करा, आम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. ओके, सो मित्रांनो, हे आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पहिले सांगितलं मी बेस्ड ऑन टर्नओव्हर. तर 3 क्रायटेरिया आहेत भारतामध्ये. काही स्टेटमध्ये 10 लाख आहेत, काही मध्ये 20 लाख आहेत, काही मध्ये 40 लाख आहेत. तो डिपेंडिंग ऑन स्टेट टू स्टेट तुमचा लिमिट चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर फक्त गुड्स सप्लायर असाल तर 10 लाख, 20 लाख आणि 40 लाख असे 3 लिमिट्स आहेत. तुम्ही फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर 10 लाख आणि 20 लाख. आणि तुम्ही गुड्स प्लस सर्व्हिस असाल तर 10 लाख आणि 20 लाख. सो ओनली गुड्स असेल तर 3 क्रायटेरिया, सर्व्हिस ओनली अँड गुड्स प्लस सर्व्हिस 2च क्रायटेरिया, 10 लाख, 20 लाख. देर इज नो 40 लाख. तर अँड प्लस तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये असाल. जसं आता मी महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये गुड्ससाठी लिमिट 40 लाख आहे, सर्व्हिससाठी 20 लाख आहे आणि गुड्स प्लस सर्व्हिससाठी 20 लाख आहे. याच्यावर जर माझा टर्नओव्हर गेला तर मला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. सेकंड, जर तुम्ही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटला सप्लाय केला, ज्याला आपण म्हणतो इंटरस्टेट सप्लाय, ओके, तिथे पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. प्लस तुम्ही व्हॉलेंटरी नंबर पण घेऊ शकता. व्हॉलेंटरी म्हणजे काय, मी बिझनेस स्टार्ट केला आणि नंबर घेतला. याचा फायदा काय, तुम्हाला डे 1 पासून जे काय तुम्ही परचेस करताय त्याच्यावर जो जीएसटी पे करताय त्याचा तुम्हाला सेटअप मिळेल. सेटअप म्हणजे काय, ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तर डोंट वरी. आणि काही कॅटेगरीजला मॅन्डेटरी आहे. काही लोकांना जीएसटी नंबर घेणं मॅन्डेटरी. तर जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं की एक्झॅक्टली मी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. नाव, आता 2 प्रकारचे तुम्ही नंबर घेऊ शकता बेस्ड ऑन टर्नओव्हर. पहिलं असतं नॉर्मल आणि दुसरं असतं कंपोजिशन स्कीम. म्हणजे समजा तुमचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वर गेला, 40च्या वर गेला, 10च्या वर गेला, तर अंडर कंपोजिशन स्कीम तुमचा टर्नओव्हर 1.5 CR असेल किंवा त्याच्या आत असेल तर यू कॅन बी पार्ट ऑफ कंपोजिशन स्कीम. आणि जर तुम्हाला ते नको असेल तर यू कॅन बी पार्ट ऑफ नॉर्मल स्कीम. आता दोन्हीमध्ये फरक काय, एकदम सिंपल सांगतो. तुम्हाला जर कंप्लायन्स कमी हवा असेल यू गो फॉर अ कंपोजिशन स्कीम, कारण का नॉर्मल स्कीम मध्ये कंप्लायन्स जास्ती आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट टू मिनिमाइज द कंप्लायन्स अँड नॉट ओनली कंप्लायन्स, टाइम पण वाचतो, कॉस्ट पण कमी करायची,
तर तुम्ही जावा कंपोजिशन स्कीमला, बट मॅक्सिमम टर्नओव्हर किती 1.5 CR आणि म्हणजे काही स्टेट्स मध्ये 75 लाख रुपये. ते तुम्हाला चेक करावं लागेल तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात. आणि नॉर्मल स्कीम मध्ये काही टर्मचा क्रायटेरिया नाहीये. तुम्ही 1.5 CRच्या खालती असेल तरी तुम्ही राहू शकता. आणि टर्नओव्हर किती वाढला, जसं रिलायन्स टाटा, ते सगळे नॉर्मल स्कीम मध्ये आहेत. ठीक आहे. नाव काय काय डॉक्युमेंट लागतात, हे झालं रजिस्ट्रेशनचे बेसिक. काय काय डॉक्युमेंट लागतात, हे मेन डॉक्युमेंट्स आहेत. तुमचं पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड, फोटोग्राफ आणि बिझनेसचा प्रूफ म्हणजे काय. समजा माझी पार्टनरशिप फॉर्म असेल ते डीड लागतं, LLP आहे, मी कंपनी फॉर्म केली आहे. सो तुमचं नेचर काय, प्रोप्रायटरशिप आहे, करेक्ट ना. सो कुठल्या HUF आहे तुमचं, तुम्हाला तुमचं बिझनेसचं लिगल फॉर्मेशन काय, काय डॉक्युमेंट आहे, हे लागतं. या 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. अदर दॅन दॅट तुम्ही जिथून बिझनेस करता ते जे पण डॉक्युमेंट लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या ऑफिसमधून बिझनेस करता ते ऑफिस तुमचं स्वतःच आहे, मग त्याचा इंडेक्स 2 लागतो, किंवा तुम्ही म्युन्सिपॅलिटी टॅक्स दिलेला आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, तर डिपेंड्स ऑन काय डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे. पण इंडेक्स 2 हा सगळ्यात मेन डॉक्युमेंट आहे, तो लागतो. आणि सर मी जर रेंटवर घेतला असेल तर लीज अग्रीमेंट लागतं, प्लस तुमच्या ओनर करणं एक नो ऑब्जेक्शन लेटर लागतं की मी यांना बिझनेस करायला अलाउ केलेला आहे. सो असे डॉक्युमेंट्स पण लागतात. सो ओन्ड असेल जागा तरी लागतं प्रूफ, आणि रेंटर असेल तर त्याचे अग्रीमेंट लागतं. हे मेन मेन डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर काही अजून डॉक्युमेंट लागतात. पहिले म्हणजे बँक डिटेल्स लागतात तुम्हाला, की तुम्ही कुठल्या म्हणजे कुठे रिफंड असेल तुमच्या डायरेक्ट अकाउंटला ते जमा होईल. त्यानंतर तुमचं ऑथोराइज सिग्नेचरी कोण आहे, समजा कंपनी असेल त्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, पार्टनरशिप फॉर्म असेल तर पार्टनर आहे, LLP असेल तर डेझिग्नेटेड डायरेक्टर आहे. ते जे काही एक्स्ट्रा प्रूफ लागतं की कोण एक्झॅक्टली मेन पर्सन आहे, जो सगळं हेड असणार आहे. आणि अजून एक लागतात ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. जसं पुण्यामध्ये बिग बाजार आहे, बिग बाजारच्या मित्रांनो खूप सारे ब्रांचेस आहेत है ना. तर त्यामध्ये कुठल्या ब्रँचचं रजिस्ट्रेशन घ्यायचं तुम्हाला है ना. म्हणजे एक असतं तुमचे हेड ऑफिस आणि बाकी असणार ब्रांचेस. सो त्याचं पण डिटेल लागतं की हे माझं हेड ऑफिस आहे आणि हे सगळे माझे ब्रांचेस आहे. तुम्ही प्रत्येक ब्रांचसाठी सेपरेट नंबर पण घेऊ शकता, किंवा अंडर 1 नंबर यू कॅन इंटिमेट देम, हा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तर ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस त्याला म्हणतात, की सिम्पल लँग्वेज तुमचे ब्रांचेस, तर त्याचं पण रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकता. त्याचं पण तुम्ही डॉक्युमेंट लागतं तुम्हाला. नेक्स्ट आहे मित्रांनो ऍडिशनल डॉक्युमेंट्स. सो पहिलं लागतं बँक डिटेल्स. तर समजा उद्या तुम्हाला रिफंड हवा असेल, करेक्ट ना. सो तर रिफंड कुठल्या अकाउंटला जमा होणार, म्हणून बँक डिटेल देणं गरजेचं आहे. सेकंड, ऑथोराइज सिग्नेचरी कोण आहे, कंपनीचा डायरेक्टर आहे, पार्टनरशिप मध्ये कोण आहे, त्याचं डिटेल्स लागतात, करेक्ट ना. की कोण कंप्लायन्ससाठी कोणाला रिस्पॉन्सिबल, समजा उद्या काही GST ची नोटीस आली, तो विल बी द की पर्सन इन कंपनी, ते लागतं. आणि लास्ट ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे माझे 5-6 ब्रांचेस आहेत, हे माझं हेड ऑफिस आहे आणि माझे 6 वेगवेगळे ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेसचे डिटेल्स मला द्यावे लागतात, त्याला म्हणतात ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि काही रिसेंट अपडेट झालेले आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आधार कार्डचं मॅन्डेटरी आहे ना, म्हणजे आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करणं मॅन्डेटरी. पहिलं पॅन बेस्ड होतं जेव्हा GST आला तेव्हा, पण 2020 पासून याचं आधार बेस्ड नाव, सो दॅट जे डुप्लिकेशन होतं, म्हणजे लोक फेक GST नंबर घेऊन झोल करतात, तो झोल कमी होऊ शकतो. ठीक आहे ना. देन CBSE जे गाईडलाईन्स आहेत, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम, त्यांनी डॉक्युमेंट रिक्वायरमेंट्स कमी केलेले, त्यामुळे रजिस्ट्रेशन फास्ट होईल आणि तुम्हाला कमीत कमी त्रास होईल. देन अप्रुव्हल तुम्हाला फास्ट मिळतात. तुम्ही जर आज अप्लाय केलं तर 7 दिवसावर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळून जातं. ठीक आहे. आणि तुम्ही व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर तुम्ही ते आरामात कॅन्सल पण करू शकता. तसं काही गव्हर्नमेंटने खूप सारे बेनिफिट्स पण दिले. तर मित्रांनो हे होते GST लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट्स. नाव आता आपण थोडी माहिती घेऊयात आपल्या ITAPची. तसे मित्रांनो मी खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा, आणि तुम्हाला जर कुठला टॉपिक हवा असेल रिलेटेड टू GST नक्की सांगा, मी लवकर त्या व्हिडिओ घेऊन येईल. आता मित्रांनो हे तुम्हाला मी जे रजिस्ट्रेशन एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलं, तुमची इच्छा की मला सगळं शिकायचंय, मला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करायचंय आणि मला त्यातनं पैसे कमवायचे, दोन्ही करायचे, करेक्ट ना. तर तुमच्यासाठी आमचा कोर्स जो आहे PB हा अत्यंत महत्वाचा आहे. तर या थोडी कोर्सबद्दल तुम्हाला माहिती येतो, आणि जे आपले 3 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कसे अचीव होतात तेही तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होते. काय होते, 100% प्लेसमेंट गॅरंटी, झिरो कॉस्ट करिअर. तुम्ही विचार करा झिरो कॉस्ट कसं असू शकते. आणि तिसरं जे आहे लाईफ टाइम सपोर्ट. बट बिफोर दॅट लेट्स अंडरस्टँड अवर कोर्स. तर मित्रांनो आपल्या कोर्सचं जे नाव आहे ते आहे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. हा 11 मंथचा कोर्स आहे. याच्या बॅचेस सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास असतात.
आणि यामध्ये आम्ही तुम्हाला 3 प्लेसमेंट देतो. पहिली प्लेसमेंट कोर्स जॉईन केल्यापासून 90 दिवसामध्ये देतो. सो 90 days we take time to train you in GST, income tax, TDS, tally to make you ready for the job. मग 10 दिवसात तुम्ही जॉब करता, ही पहिली प्लेसमेंट आम्हीच देतो तुम्हाला. दॅट इज ऑल्सो 100% गॅरंटेड. मग तुमचा 11चा कोर्स झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सेकंड प्लेसमेंट देतो. आणि थर्ड इज लाईफ टाईम सपोर्ट, ज्याला आम्ही म्हणतो 300% प्लेसमेंट गॅरंटी. सर ते काय असतं? तुम्ही 8 वर्षांनी आमच्याकडे आलात की सर मला आता जॉब स्विच करायचा, मी बोर झाला जॉब करून, आम्ही तुम्हाला त्यामध्ये पण पूर्ण सपोर्ट करून तुम्हाला आम्ही नवीन जॉब देणार विदाउट एनी कॉस्ट. दॅट इज कॉल्ड एज द 300% करिअर जॉब गॅरंटी. नाव इट इज झिरो कॉस्ट करिअर. समजा काही मुलांचा प्रॉब्लेम असतो की सर आमच्याकडे पैसे नाहीत, तर मित्रांनो काळजी ना करू. फक्त तुम्हाला इनिशियल डाऊन पेमेंट करायचंय. 3 months नंतर आम्हीच तुम्हाला जॉब देणार आहे. त्यात तुमचे पूर्ण पैसे वसूल होतील. सो 11th month मध्ये तुमची पूर्ण फीज कव्हर होते आणि इट इज क्वाईट चीपर ऍज कम्पेअर्ड टू अदर कोर्सेस. MBA, CA, CS, CMA हे सगळे पण चांगले कोर्सेस आहेत, पण कम्पेअर्ड टू दॅट ह्याची कॉस्ट खूप कमी आहे. सो इट्स व्हेरी व्हेरी अफोर्डेबल अँड इन 1 year यू कॅन रिकव्हर एंटायर कॉस्ट. आता हे एक जस्ट मी तुम्हाला टेबल दाखवते. ज्या मुलांनी PBA केले आणि नाही केले फरक काय. सी नॉर्मली तुम्हाला असा जॉब मिळू शकतो, तुम्ही PBA नाही केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जॉब 100% मिळणार आहे. पण PBA गिव्ह यू प्रॅक्टिकल नॉलेज. तुम्ही इन्कम टॅक्स, GST अकाउंट सगळीकडे शिकताच तुम्ही ऍज अ BCom स्टुडंट, पण आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देतो. मी जर तुम्हाला म्हणलं की या मला एक GST रिटर्न फाईल करून द्या, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा, इट विल बी टफ टास्क फॉर यू. सो आम्ही तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो प्लस जॉब पण देतो. आणि साधारण फर्स्ट प्लेसमेंटची सॅलरी 10,000 असते, हे तुम्हाला दिलंच आहे. आणि जी सेकंड प्लेसमेंट आहे जी आपली आफ्टर कोर्स आहे, अराउंड मंथली 15,000 विच इज 1,80,000 ही स्टार्टिंग आहे. आणि तुम्ही शेवटला जर बघितलं बाय द एंड ऑफ 5th year तुम्ही 6 लाखापर्यंत पोहोचू शकता. बऱ्याच अदर कोर्स यू कॅन रीच ओनली 2.5 lakhs. सो तुम्ही जर 5 वर्षाचा डिफरन्स बघितला तर अराउंड यू कॅन अर्न 11,40,000 रुपीज. दॅट टू मित्रांनो झिरो कॉस्ट करिअर, 300% प्लेसमेंट गॅरंटी, रिसेशन प्रूफ करिअर. तर मित्रांनो विचार करा असा कोर्स तुम्हाला कुठे मिळेल का? म्हणजे मी म्हणतो नका विचार करू, जेन्युअनली विचार करा की एवढे सारे बेनिफिट्स कुठल्या कोर्स मिळतील, आणि तो आपला कोर्स आहे PBA. तर जरूर आपल्या कोर्सला तुम्ही इन्क्वायरी करा, जॉईन करा. हे तुम्हाला सांगितलं झिरो कॉस्ट करिअर. हे आमच्या 3 प्लेसमेंट्स आहेत आणि त्याची सॅलरी जे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. आता समजा तुमच्यावर प्रश्न आहे की सर तुम्ही सगळं बोलताय व्हिडिओमध्ये सर, पण जॉब मिळणार का? तर पहिल्या 90 दिवसाचा जॉब नाही दिला तर आम्ही तुम्हाला पूर्ण फीस परत करू. आणि हे युट्यूबला व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे, हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ओके. सो सी आम्ही 17 वर्षापासून ज्या फील्डमध्ये काम करतोय, वी हॅव प्लेस्ड मोर दॅन 12,000 स्टुडंट. तुम्ही आमचे गुगल रिव्ह्यू चेक करा, मोर दॅन 400 गुगल रिव्ह्यूज आहे, ऑल आर जेन्युइन रिव्ह्यूज आहे ना. सो काळजीच ना करू, नक्की आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की शेअर करा. अँड हा व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून तुम्हाला कुठले टॉपिक असेल तर नक्की सांगा, आम्ही लवकर ते व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू अँड बाय बाय.